घे मला सांग काय म्हणते तर पुढचा आहे. पहिल्या षटकामध्ये चांगला समाचार घेतला या ठिकाणी तला खान यांच्या चेंडूंचा. शाबाज यांनी आतापर्यंत जर बघितलं 4 बॅक टू बॅक चौकार आणि 1 षटकाला धावसंख्या झाली आहे 22 धावांनी. याच तर फटकेबाजीची गरज असते. 4 षटकांचा सामना असल्यावर ती फटकेबाजी झाली आहे शाबाज यांच्याकडनं. शाबाज यांना मात्र त्यांच्या ऑनरकडून नक्कीच शाबासकी मिळेल या फलंदाजीसाठी. 22 धावा आहेत धावफलकावरती 5 चेंडूमध्ये. यावेळी पूल फटका चांगला आहे. पूल पॉवरफुल चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार. षटकार 6 धावा. काय फलंदाजी केली आहे तला खान यांच्या गोलंदाजीची समीकरणे मात्र या ठिकाणी बदलून टाकली आहेत. फलंदाज शाबाज यांनी तोडफोड करणारी फलंदाजी पाहायला मिळते शाबाज यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 28 बिनगडी बाद. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर तला खान यांच्यावरती काय आक्रमण झालं आहे. शाबाज खान यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे या फलंदाजीने मात्र आज प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पहिल्या 6 चेंडूचा जर विचार केला तर कारण 4 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच जर षटकामध्ये तुम्ही 22 आणि 28 धावा जमा करत असाल तर नक्कीच खूप चांगला खेळ झाला आहे शाबाजकडनं. आता फलंदाजी करता मात्र सागर महाजन सामना करतील अक्रम काझी यांच्या चेंडूचा. अक्रम काझी यावेळी मात्र स्ट्रेट हिट फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट डावी फटका पाहायला मिळतो त्यांच्याकडनं. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक धावून गेले. 1 धाव पूर्ण झाली आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. अक्रम काझी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सातत्याने या खेळाडूने खूप इम्प्रेस करणारा खेळ अलीकडच्या काही वर्षामध्ये केलाय आणि नक्कीच या खेळाडूकडे एक शांततापूर्ण मैदानामध्ये पाहणारा खेळाडू शांत असतो मैदानामध्ये आणि गेमवर त्याचा फोकस असतो वारंवार. स्वतः आज कर्णधार आहेत संघाचे अक्रम काझी आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना ते पाहायला मिळत आहेत. खूप मोठे मोठे सामने या खेळाडूने खेळले आहेत. नव्हेच तर जिंकून सुद्धा दिले आहेत आपल्या संघाकरता. अनेक मोठ्या व्यावसायिक संघाकडनं खेळताना अक्रम काझीला आपण पाहतो. विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला राहिला आहे या खेळाडूचा. अक्रम काझी गोलंदाजी मार्कवरती आहे. सामना करतील शाबाज. हे युद्ध चांगलं असेल. यावेळी फटका चुकलाय आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती अक्रम काझी यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि अक्रम काझी हेच तर सांगत होते त्यांच्या गोलंदाजांना की तुम्ही मात्र ऑफ स्टंपच्या दिशेने जो गोलंदाजी करा. अक्रम काझीने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कर्णधाराने कर्णधार पदाला साजेसा असा खेळ केलाय. 29 धावा 1 गडी बाद. शाबाज यांचा खेळ समाप्त झाला परंतु शाबाज यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप नक्कीच पडेल. त्यांना संघ सहकाऱ्यांकडून शाबासकी जरूर मिळेल. बघू शकता तुम्ही रिप्लेमध्ये. यावेळी जर बघितलं तर अंगाचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि तो चेंडू झेल विसावला होता फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आहे 29 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज आले ते विक्की चव्हाण. विक्की चव्हाण यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळी जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण होईल. एका धावेवर फलंदाज समाधानी होताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवलं आहे अक्रमने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती जर बघितलं तर फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. समोरचा चेंडू सागर महाजन यांच्याकरता 1 चेंडूचा सामना करून 1 धावांवरती खेळत आहेत सागर महाजन. यावेळी बॅटची कड आहे आणि क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जर बघितलं शॉर्ट थर्ड मॅनला त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कारण जर हा चेंडू दुसऱ्या दिशेला वळला असता तर नक्कीच सर्कलच्या बाहेर चेंडू एक वेळ जर गेला तर 4 धावा मिळू शकतात कारण या ग्राउंडची आउटफील्ड चांगली आहे. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या आहे 31 धावा 1 गडी बाद. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अक्रम काझी गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 धावा देत 1 गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. यावेळी पुन्हा खोलवर टप्प्या चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक धावून येतील तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर फलंदाजांना समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या वाढेल. एका धावेबरोबर 32 धावा.
32 धावा, एक गडी बाद, 1.5 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. शेवटचा चेंडू येईल दुसऱ्या षटकामधला. अक्रम काझी गोलंदाजी मार्कवरती आहेत. सागर महाजन या चेंडूचा सामना करताना पाहायला मिळतील. ओ यावेळी जर बघितलं तर ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू आणि आमचे पंच या चेंडूला मात्र वाईट करार दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जाईल. धावसंख्या होईल 33 धावा. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र धावा रोखण्याचं आव्हान असेल बॉस 11 संघासमोर. मैदानामध्ये तुम्ही सामना पाहताय बॉस 11 संघ आणि राफी अली खान संघादरम्यान. ओ यावेळी ड्राईव्ह फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील लॉंग ऑफ दिशेने, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेबरोबर. 34 धावा, एक गडी बाद, 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 34 धावा, 2 षटक समाप्त. मागच्या षटकामध्ये जर बघितलं फक्त 6 धावा खर्च केल्यात अक्रम काझी आणि अक्रम काझी यांनी सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून निघून अनेक मोठ्या व्यावसायिक संघासाठी खेळताना जो खेळ केला आहे त्या खेळाचं कौतुक का वारंवार होते त्यांनी आजही आजच्याही दिवसामध्ये दाखवलं आहे. रिजवान राणा येत आहेत नवीन गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये रिजवान राणा यांच्याकडनं चांगली गोलंदाजी राहिली. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत अक्रमने. यावेळी सागर महाजन यांचा फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला आणि त्यांच्याकडनं झेल मात्र पूर्ण झालाय. सागर महाजन या सामन्यामध्ये थोडेसे आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे 34 धावा आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. राफी अली खान एका चांगल्या सुरुवातीनंतर आता अडचणीमध्ये आलाय. गणेश गायकवाड येत आहेत नवीन फलंदाज. फलंदाजी करता कालच्या दिवसामध्ये गणेश गायकवाड यांनी आक्रमक खेळ दाखवला होता. आज त्या आक्रमक खेळाची पुन्हा एक वेळ गरज आहे संघासाठी. ओ आखूट टप्प्याचा चेंडू एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती आला नाही. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या वाढेल एका धावेबरोबर. 35 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओ यावेळी पूल फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म पूल फटका मिड विकेटला खेळून काढला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडनं झेल सुटताना पाहायला मिळाला. हा झेल किती महागडा असेल कारण गणेश गायकवाड खास करून शेवटच्या षटकामध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि त्यांचाच झेल सुटताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद, 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी रिवर्सची पटेम आहे आणि चेंडू मात्र गॅपमध्ये ढकललाय. चेंडू सीमारेषेकडे धावतोय आणि या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या आहेत फलंदाजांनी. या 4 धावेवर धावसंख्या वाढेल 40 धावा.
समोरचा चेंडू रिजवान राणा यांचा आतापर्यंत 5 धावा देत एक गडी बाद केलाय. यावेळी फटका पुन्हा चुकलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि याही वेळी जर बघितलं दुसऱ्यांदा झेल सुटताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये याच क्षेत्ररक्षकाकडनं 2 वेळा झेल सुटताना पाहायला मिळत आहेत. खाली त्यांच्याकडनं झेल सुटताना पाहायला मिळाला. यावेळी जर फटका चुकला होता. विकी चव्हाण यांचा गणेश गायकवाड यांना जीवदान मिळालं याच षटकामध्ये आणि विकी चव्हाण सुद्धा यांनाही याच षटकामध्ये जीवदान मिळताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 42 धावा 2 गडी बाद. आता एक चेंडू बाकी असणार आहे तिसऱ्या षटकामधला. रिजवान राणा यांनी चान्स क्रिएट केले परंतु ते चान्स पूर्ण करू शकले नाही आहेत त्यांचे खेळाडू. याही वेळी झेल हवेमध्ये आहे आणि यावेळी मात्र चुकी नाही झाली. झेल विसावला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन होते राफी अली खान संघाचा खेळाडू विकी चव्हाण आता मात्र बॅक टू द पवेलियन. हॅलो हॅलो हॅलो. पहिल्या डावामधलं शेवटचं षटक घेऊन येत आहेत अथर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षकाचा कॉल नव्हता परंतु झेल मात्र समाप्त झालाय. बॉस 11 संघासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि तो झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आनंदाचा क्षण आहे बॉस 11 संघासाठी कारण आतापर्यंत जर बघितलं तर मिड विकेटला झेल सुटताना आपण पाहायला मिळाले होते परंतु यावेळी चांगल्या प्रकारे झेल फिनिश केलाय. विकेटचं पतन होते चौथ्या राफी अली खान संघाला चौथा झटका लागतोय 42 धावांवरती. 28 धावांची पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाल्यानंतर अडचणीमध्ये आलाय आता राफी अली खान संघ. गणेश गायकवाड सलामीला स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज अझर आले होते. यष्टीचित करण्याची संधी आणि गणेश गायकवाड यांचा खेळ समाप्त झालाय. एक जीवदान त्यांना मिळालं होतं परंतु यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेल की जर बघितलं तर टेक्निकलच्या विचार केला तर या ठिकाणी चेंडूला गॅदर केल्यानंतर मागे हात न जाऊ देता जाग्यावरूनच यष्ट्या उडवल्या गेल्या आणि यामध्ये मात्र यष्टीचित होताना पाहायला मिळत आहेत गणेश गायकवाड. धावसंख्या आहे 42 धावा 5 गडी बाद. अतर खान यांनी मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद आपल्या संघाला करून दिले आहेत. हॅट्रिकची संधी असेल आणि हॅट्रिक त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळेल का हे बघण्यासारखं असेल. नवीन फलंदाज आले आहेत राझिक. राझिक यांच्याकडे ही क्षमता आहे मोठे मोठे खेळण्याची. समोरचा चेंडू असेल यावेळी हॅट्रिक संधी असेल अथर खान यांच्यासाठी आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक ते नोंदवतील का बघण्यासारखं असेल. तर या चेंडूवरती त्यांनी गडी बाद केला तर नक्कीच चिखली प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अतर खान यांच्या नावावर नोंदवलं गेले. हा चेंडू महत्त्वाचा आहे. हॅट्रिकचा चेंडू. हो यावेळी फटका जरूर चुकला होता परंतु धावबादच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळेल आणि बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 गडी बाद होताना पाहायला मिळेल. संघाची जरूर हॅट्रिक झाली आहे. 3 चेंडूवरती 3 गडी बाद आणि आता धावसंख्या आहे 42 धावा 6 गडी बाद.
स्ट्राईकवरती हजर पाहायला मिळतील. हॅट्रिकची संधी अजूनही आहे अथर खान यांच्यासाठी, कारण मागच्या चेंडूवरती धावबाद झालेत फलंदाज. हो, यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढलाय, दिशा दिली या चेंडूला. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि आता चेंडू मात्र सीमारेषेकडे धावतोय. बघायचा किती धावा या चेंडूवर मिळतील. चेंडू जर सीमारेषेच्या अलीकडे अडवला असेल तर ह्या तर 3 धावा आहेत आणि 3च धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. त्या 3 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू पहिल्या डावामधले बाकी असतील. आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग 2021 पर्व आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. आजच्या दिवसामधला बॉस 11 संघ आणि राफी अली खान संघादरम्यान चांगली सुरुवात मिळाली होती. राफी अली खान संघाला 28 धावांची पहिल्याच षटकामध्ये सुरुवात मिळाली होती, परंतु तदनंतर जर बघितलं तर बांधून ठेवलं आहे बॉस 11 संघाच्या गोलंदाजांनी राफी अली खान संघाच्या फलंदाजांना. यावेळी फटका चांगला आहे डीप पॉइंटच्या दिशेने, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक हो नव्हते आणि चौकार सीमारेषे पार पाहायला मिळाला. या 4 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 गडी बाद. फटका चांगला होता. यावेळी जर बघितलं तर वाईड यॉर्कर लेंथ टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी लेंथ चुकली आणि फटका खेळून काढलाय. डीप कव्हरच्या दिशेने 4 धावा वसूल केले फलंदाज सिराज अली खान यांनी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावामधला. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज अथर. यावेळी जर बघितलं तर चेंडू चांगल्या प्रकारे टोलावला होता, दिशा दिली होती, पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र धावबादच्या स्वरूपात गडीबाद होतोय. 7वा राफी अली खान संघाचा. राफी अली खान या संघाने 4 षटकामध्ये धावसंख्या उभारली आहे 50 धावा. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल बॉस 11 संघाला.
यानंतर जर बघितला तर पुढच्या सामन्याचे नाणेफेकी होते आणि RB11 संघ SV11 संघ SV11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय त्यांचा झालाय. यानंतर होणार तो सामना, परंतु आता मैदानाकडे वळूया. बॉस 11 संघाला आव्हान आहे 51 धावांचं आणि 24 चेंडू 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आता कशा प्रकारे करेल बॉस 11 संघ बघण्यासारखं असेल. पहिला चेंडू दुसऱ्या डाव्यामधला शॉर्ट ऑफ लेन चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू मात्र सीमारेषे पार चौकार, संघर्षाचा संकनाद करणारा चौकार येतोय पहिल्याच चेंडूवरती. सय्यद खालिद येणारा हा फटका आणि जर बघितलं तर 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी याच प्रकारची सुरुवात असणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि 51 धावांच्या आव्हानाचा जेव्हा तुम्ही पाठलाग करताय, खास करून निर्धारित 4 षटकामध्ये याच प्रकारची सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात मिळाली आहे बॉस 11 संघाला सुजात यांच्या बॅटमधून. ओ यावेळी मात्र नो बॉल येतोय. फटका जरूर चुकला होता, बॅटवरती आला नव्हता, परंतु नो बॉल आहे म्हणजे समोरच्या चेंडू फ्री हिटची संधी असेल. हाईटचा हा नो बॉल आहे आणि समोरचा चेंडू फ्री हिट म्हणजे एकूण या चेंडूवर आता 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावेवर धावसंख्या वाढेल 6 धावा. सिराज गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती नो बॉल आहे. हा समोरचा चेंडू फ्री हिट असेल म्हणजे या चेंडूवर तर धावबाद आणि यष्टी चीज जर सोडलं तर फलंदाज बाद होऊ शकत नाही. ओ यावेळी फटका चांगला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. धावबाद करण्याची संधी आणि फ्री हिट चेंडूवर फक्त तुम्ही धावबाद होऊ शकता आणि धावबाद होताना पाहायला मिळतात रिजवान राणा. रिजवान राणाचा खेळ समाप्त झालाय. राफेल अली खान संघाला पहिली ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. या ठिकाणी सांघिक खेळाच्या बळावर या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळतोय. खास करून फ्री हिटच्या चेंडूवरती अशा प्रकारे बाद होणं खूपच निराशेची बाब असते संघासाठी आणि फलंदाजासाठी सुद्धा आणि त्या प्रकारे फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत रिजवान राणा. धावसंख्या आहे 6 धावा, 1 गडी बाद, 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बॉस 11 संघ. यावेळी समोरचा चेंडू फुलटॉस होता आणि सय्यद खालिद यांच्या बॅटमधून येणारा हा फटका. चेंडू मात्र सीमारेषे पार 4 धाबे करतात चौकार. या 4 धावेवर धावसंख्या वाढेल 10 धावा. सय्यद खालिद यांच्या बॅटमधून येणारा हा 4 धावा पाहायला मिळत आहेत. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की ज्या प्रकारचा हा फटका लगावला सय्यदने. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. पहिला षटका पॉवर प्लेचा आहे आणि एकच षटक पॉवर प्लेचा आहे. यावेळी जर बघितलं फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही डीप मिड विकेटला आणि चेंडू मात्र वन बाउंस सीमा पार 4 धाबे करतात चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले या षटकामध्ये. एकूण आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. समोरचा चेंडू जर बघितला तर यावेळी हा चेंडू येईल. फटका चुकलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. सागर महाजन यांचा खेळ मात्र संपवलाय. सागर महाजन यांनी सय्यद खालिद यांचा खेळ समाप्त केलाय. चांगला झेल सागर महाजन यांच्याकडनं पार पडताना पाहायला मिळाला. झेलबाद होताना पाहायला मिळतील सय्यद खालिद. एक चांगली सुरुवात त्यांनी संघासाठी दिली, परंतु पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ते बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे 14 धावा, 2 गडी बाद.
अक्षय जयवाल आलेत नवीन फलंदाज. ओ यावेळी बघितलं तर हा चेंडू वेगवान होता आणि या चेंडूचं उत्तर नव्हतं फलंदाज अक्षय जयवाल यांच्याकडे. षटकाची समाप्ती होईल. एक षटक समाप्त. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बॉस 11 संघ धावफलकावरती. धावा आहेत 14 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजी शेहबाज आहेत गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळी माझा खोलवर टप्प्या चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव पूर्ण होईल. एका धावेवर फलंदाजांना समाधान होईल. अक्रम काझी यांच्या बॅटमधून येणारा हा फटका होता आणि एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. धावसंख्या वाढलेली आहे एका धावेबरोबर 15 धावा, 2 गडी बाद. 1.1 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. यावेळी फटका चांगला आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेबरोबर 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बॉस 11 संघ आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या सुरुवात जरूर झाली परंतु 2 महत्वाचे गडी सुद्धा त्यांच्या तंबूच्या आसऱ्याला आहेत. शेहबाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. शेहबाज एक चांगले गोलंदाज आहेत आपल्या संघासाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अक्रम काझी यांच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षकावरती दबाव आणला आणि ते दबाव मात्र साध्य ठरलाय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतील आणि हेच खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे तो अक्रमने दबाव बनवला होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकावरती आणि त्या दबावाचा फायदा झाला. त्यांना त्यांच्या संघाला 2 धावा मिळाल्यात. यावेळी रिव्हर्सिव फटका चांगला आहे. अक्रम काझीच्या बॅटमधून येणारा हा दणदणीत घणाघाती प्रहार. षटकार 6 धावा. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता की ज्या प्रकारचा हा फटका होता अक्रम काझीच्या बॅटमधून. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि ज्या प्रकारे खेळून काढलाय अक्रमने. 6 धावा वसूल केल्यात या चेंडूवरती. अक्रम काझी आता आक्रमक झालाय. हो याही वेळी जर बघितलं तर स्ट्रेट हिट पट्टा गेला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या दिशेला आणि चेंडू मात्र सीमा पार. 4 धावे करता चौकार. धावसंख्या वाढलेल्या चौकाराबरोबर 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. खरंच अक्रम काझी आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. अक्रमचं आक्रमण सुरू झालं आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद. 5 चेंडू या षटकामधले झाले असताना या षटकामध्ये आक्रमण झालंय. शेवटचा चेंडू या षटकामधला असेल. हो याही वेळी जर बघितलं तर रिव्हर्सिव अटेम्प्ट होता परंतु चेंडू बॅटवरती चढला नाही. अक्रम काझी हा चेंडू निर्धाव खेळून काढताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धावसंख्या आहे बॉस 11 संघाची 28 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडू आणि 23 धाव्यांची आता गरज असेल. रईस येत आहेत नवीन गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना आणि ज्या प्रकारचं खास करून लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये
पाळत आहे. दुसऱ्या डावामधलं शेवटच्या षटकाच्या आधीचं षटक खूप महत्त्वाचं असतं. जर मग तो 20 ओव्हरचा सामना असतो त्यामध्ये 19 षटक चेस करताना महत्त्वाचं असतं. 8 षटकांच्या सामन्यामध्ये 7वं षटक महत्त्वाचं असतं आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 3रं षटक खूप महत्त्वाचं आहे. ते रईस हाताळतायत. चेंडू हवेमध्ये विसावलाय, फटका फसलाय रईस चेंडूच्या खाली आणि झेल मात्र त्यांच्याकडनं पूर्ण झालाय. फलंदाजाचा खेळ समाप्त होईल. 28 धावांवरती तिसऱ्या विकेटचं पतन होते. बॉस 11 संघाचा तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतताना आता दिसेल. 11 चेंडू 23 धाव्यांची आता गरज असेल आपल्या संघासाठी. अक्रम काझी मैदानामध्ये जरूर उभा आहे. शाहरुख येत आहेत नवीन फलंदाज. मैदानामध्ये फलंदाजी करता शाहरुख येताना पाहायला मिळतील. रईसने आपल्या संघाला पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. रईस या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि रईसने चांगली गोलंदाजी केली आहे. कालच्या दिवसात जर बघितलं तर रईसचा चांगला खेळ पाहायला मिळाला. आजही त्याच खेळाचं त्याच्याकडून अपेक्षा असेल. यावेळी फटका अक्रम काझी फ्लिक फटका चांगला आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सीमा पार षटकार 6 धावा. अक्रम काझीच्या बॅटमधून येणारा हा नेत्रदीपक फटका प्रेक्षकांची मने जिंकणारा फटका होता. ऐन मोमेंटवरती चांगला फटका बघू शकता रिप्लेमध्ये. काय फ्लिक फटका होत आहे अक्रम काझी यांचा. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू मात्र फेकून दिलाय 6 धावे करता. दहा चेंडू 17 धावांची गरज आहे. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बॉस 11 संघ. आणि आता मात्र रईस 11 संघाच्या विजय आणि पराभवातलं अंतर बनलाय अक्रम काझी. अक्रमचं आक्रमण मैदानामध्ये सुरू झालंय आणि आता प्रेक्षकांचा जल्लोष सुद्धा सुरू झाला आहे. अक्रमची फलंदाजी पाहण्यासाठी दूरदूरवरून प्रेक्षक खास करून जमा होत असतात आणि आज त्या प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळतोय अक्रम काझी. रईस यांच्या चेंडूवरती मागच्या चेंडूवर जर बघितलं तर काय नेत्रदीपक षटकार खेचला होता. जे स्क्रीनवरती आपल्याला दिसतात ते म्हणजे गोलंदाज रईस. समोरचा चेंडू महत्त्वाचा चेंडू असेल अक्रम काझी यांच्यासाठी. हो, यावेळी सन्मान दिला या चेंडूला. ही चांगली खेळी आहे अक्रम काझी यांची. ते मात्र खेळाला जाणून आहेत कारण त्यांचं शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट ते जाणून आहेत. एकदा पूर्ण झाली. धावसंख्या वाढली 35 धावा. 9 चेंडू 16 धावांची गरज आता असणार आहे. 9 चेंडू 16 धावांची गरज. नऊ चेंडू 16 धावांची गरज आहे. ओ, यावेळी फटका चुकलाय. हवेमध्ये चेंडू विसावला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झालाय समाप्त आणि खेळ समाप्त होईल. फलंदाज शाहरुख यांचा. कुठलाही फलंदाज जर बघितलं तर अक्रम काझी यांचा साथ देताना पाहायला मिळत नाहीये मैदानावर. 8 चेंडू आता 16 धावांची गरज असेल. धावसंख्या आहे 35 धावा. 4 गडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय बॉस 11 संघ. नवीन फलंदाज येत आहेत दानिश. यावेळी कट फटका चांगला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषे पार. चौकार 4 धावा. अक्रम काझीने ज्या प्रकारे हा सामना त्याने ठरवून ठेवले की हा सामना मला जिंकून जायचा आहे आणि नक्कीच अक्रम काझी जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर सामना जिंकून सुद्धा देऊ शकतो आपल्या संघाला. परंतु एक चांगलं षटक या सामन्यामध्ये राफी अली खान संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. अक्रम काझी यांच्या बॅटमधून येणारा हा नेत्रदीपक फटका आणि यावरती 4 धावा मिळाल्या. हो, यावेळी फटका चांगला आहे आणि काय फ्लिक फटका पाहायला मिळतोय अक्रम काझीच्या बॅटमधून. पुन्हा एक वेळ घाणाघाती फटकार आणि षटकार पाहायला मिळतोय. अक्रम काझी ऑन फायर दिसतोय मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे.
कुठं होता हा सामना. एका बाजूला वाटत होतं की अक्रम काजी जर बाद झाला तर कोण या संघाला तारणार, पण अक्रम काजी मैदानामधून सर्व प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना सांगतोय की मी उभा आहे तोपर्यंत सामना मी जिंकून देण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आणि आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतील दानिश. टीम मीटिंग चालू आहे मैदानामध्ये आणि या टीम मीटिंगमधनं कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल हे बघण्यासारखं असेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट कोण्या बाजूला कधी आणि केव्हा कुठं वळेल काही सांगता येत नाही. तेच वळताना पाहायला मिळालंय. बॉस 11 संघाच्या बाजूला आता हा सामना वळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. मागचाही जर सामना बघितला तर लो स्कोरिंग मॅचमध्ये मिस्टी 11 संघाने चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि आता हाय स्कोरिंग मॅचमध्ये बॉस 11 संघ ज्या प्रकारे खेळ करतोय, नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आहे आता बॉस 11 संघ. आदिल अली खान गोलंदाजी मार्कवरती आहे. तर महत्त्वाचं षटक, 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. मागच्या षटकामध्ये रईस यांच्यावरती आक्रमण झालंय. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू, बॅटची कड होती आणि एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल आणि एका धावेने समाधानी असेल बॉस 11 संघ आणि त्यांचे समर्थक सुद्धा, कारण अक्रम काजी आता स्ट्राईकवरती आलेत. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची आता गरज असेल आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. बॉस 11 संघ, अक्रम काजी मैदानामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, कारण संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधार पदाला साजेसा असा खेळ झाला आहे त्यांच्याकडनं, मग ती गोलंदाजी असो की फलंदाजी. यावेळी लोअर फुलटा चेंडू खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल अक्रम काजी यांच्याकडनं, परंतु त्यांनी नाकारलंय. चांगला कॉल आहे. धावबाद करण्याची संधी आणि यामध्ये धावबाद होताना पाहायला मिळतील दानिश. पुन्हा एक वेळ वळण घेणारा हा सामना आहे. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज असेल. चार चेंडू 4 धाव्यांची आता गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आदिल अली खान गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो, यावेळी मात्र दिशा भटकल्यात. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड करार दिला जातोय पंचाकडनं आणि 4 चेंडू आता 3 धावेची गरज आहे. महत्त्वाच्या क्षणांवरती अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. तो चेंडू आदिल खान यांच्याकडनं पडणार. धावसंख्या झाली 48 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. हा सामना येथूनही पलटू शकतो जर चांगले 2 चेंडू या षटकामध्ये जर आतापर्यंत या आता नंतर जर टाकले आदिल यांनी तर. यावेळी लोअर फुलटा चेंडू खेळून काढलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव पूर्ण होईल. एका धावेवर फलंदाज समाधानी असतील, कारण अक्रम काजी आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे आणि अक्रम काजी यांनी ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत केलाय, 2 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू बाकी असतील. ओ, यावेळी चेंडू बॅटवरती आला नाही तरी सुद्धा एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, परंतु अक्रम काजी यांनी नाकारलंय. आता 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसाचा नियम जर बघितला तर कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे.
2 चेंडू एका धाव्यांची गरज. रोमांचक सामना होतोय आणि प्रेक्षकांची मने जिंकणारा सामना पाहायला मिळतोय. आदिल अली खान हिरो बनण्याचा त्यांना संधी आहे. क्षेत्ररक्षण मात्र जवळ जवळ केल्या गेलंय. 2 चेंडू एका धाव्यांची गरज असेल आणि हा चेंडू खूप महत्वाचा आहे. यावेळी फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म लेन चेंडू आणि मात्र चेंडू गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पारच्या 6 धावे करता षटकार. याचबरोबर बॉस 11 संघाने विजय प्राप्त केला आणि या स्पर्धेमधला त्यांचा विजय दुसरा विजय असेल. बॉस 11 संघ विजय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर बघितले तर 51 धावांच्या पाठलाग करताना अक्रम काझी यांचा खेळ